ज्या ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या अनेक वर्षापासून होऊ शकलेल्या नाहीत, तोच मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला येतो आहे आणि याची अंतिम सुनावणी ही 21 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच पुढच्या वर्षी होणार आहे। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा उद्या म्हणजेच 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। जर निवडणुका उद्या होणार आहेत तर मग सुनावणी 21 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। पण या सुनावणीमध्ये जर समजा आरक्षणाचा मुद्दा हा चुकीचा ठरला तर या निवडणुकांचं काय हा प्रश्न आपल्यासमोर शिल्लक राहू शकतो। त्याचं कारण असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही राज्यामध्ये जवळपास मागच्या 6 ते 10 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा परवानगी दिली त्याच्यानंतर काही राज्य सरकारांनी सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही सूचना दिलेल्या होत्या त्या सूचनांचं पालनही केलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने पहिला मुद्दा असा सांगितला होता की आरक्षणाची मर्यादा पाळा आणि 50% वर आरक्षण जाऊ देऊ नका। पण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाच्या सोडवणुकीमध्ये आरक्षण हे 50% पुढे गेलेलं आहे। सरसकट 27% आरक्षण दिल्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण काही राज्यामध्ये हा मुद्दा याच्यासाठी चर्चेला आलेला होता की अनेक राज्यामध्ये ओबीसीची लोकसंख्या ही 27% नाही, त्यापेक्षा कमी आहे, पण तरीही त्या ठिकाणी 27% आरक्षण दिलं जात होतं आणि त्याच्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवली जात होती आणि तिथे 27% हे लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे ओबीसीच्या लोकसंख्येचं प्रमाण नसतानाही तिथे 27% आरक्षण दिलं जात होतं। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिले होते की लोकसंख्येचं प्रमाण निश्चित करा आणि त्या प्रमाणामध्ये त्या राज्यामध्ये आरक्षण द्या आणि यासाठी एक आयोग स्थापन करा। बाठी आयोगाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारला जो अहवाल प्राप्त झालेला होता त्या अहवालाचा आधार घेऊन या निवडणुका घेतल्या जात आहेत असं सांगितलं जात होतं। पण तरीही अनेक जिल्ह्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा ही जवळपास 70% पुढे गेली, काही जिल्ह्यामध्ये तर ही आरक्षणाची मर्यादा 100% पुढे गेली। सुप्रीम कोर्टाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत असताना सगळ्याच राज्य सरकारांना असे निर्देश दिले होते की जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काय करायचं ते सांगू। आता प्रश्न असा निर्माण झाला की बाठी आयोग स्वीकारला नाही तरीही बाठी आयोगाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलं आणि त्याच्यामुळे 70% पुढे आरक्षण गेलं। पण हा जो पेच आहे हा पेच सोडवण्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि सरकार या दोघांनीही सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करणं गरजेचं होतं की आम्ही नेमकं कशाच्या आधारावरती हे लोकसंख्येचं प्रमाण निश्चित करायचं आणि कशाच्या आधारावरती ओबीसीला आरक्षण द्यायचं। पण असा कुठलाही प्रश्न घेऊन किंवा कुठलाही अर्ज घेऊन राज्य निवडणूक आयोग आणि आपलं राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं नाही। जर त्यांनी तशा प्रकारचा अर्ज केला असता तर सुप्रीम कोर्टाने त्याचे निर्देश दिले असते। आता ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा हा सगळ्याच राज्यामध्ये अशाच पद्धतीनं होणार आहे, कारण जरी अहवाल आयोगाचे आलेले असले आणि आयोग स्थापन केले गेलेले असले आणि आयोगाने जरी लोकसंख्या निश्चित केलेली असली तरी ती कशाच्या आधारावरती निश्चित केली हे मात्र आयोग सांगू शकणार नाही, कारण आपल्याकडे ओबीसीची जातनिहाय जनगणनाच झालेली नाही। पण तरीही अनेक राज्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे 27% ओबीसीचं प्रमाण नाही, त्यापेक्षा कमी आहे, पण त्यांना 27% आरक्षण दिलं जात आहे आणि हे आरक्षण निश्चित जर करायचं असेल तर तुम्हाला जातनिहाय लोकसंख्या जनगणना करावी लागेल, पण आपल्याकडे ती जनगणना झालेली नाही। त्याच्यामुळे कशाच्या आधारावरती ही लोकसंख्या निश्चित करायची हे निश्चित नाही। पण सुप्रीम कोर्ट असं सांगते की जर तुम्ही निवडणुका घेत असाल तर त्या निवडणुका घेण्यापूर्वी अगोदर ओबीसीच्या लोकसंख्येचं प्रमाण निश्चित करा आणि त्याच्यासाठी आयोगाची स्थापना करा। आता आयोग ह्या आकडे आणेल कुठून हा खरा प्रश्न आहे, पण तरीही अनेक आयोगांनी तशा प्रकारचे अहवाल दिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारला जे बाठी आयोग दिलेला होता त्याचा अहवाल दिलेला होता त्या अहवालाच्या आधारावरती या निवडणुका घेण्याचे निश्चित झालं होतं। पण याच्यामध्ये जर काही पेच निर्माण झाला तर तो पेच सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करणं गरजेचं होतं, पण ते केलं गेलं नाही। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून हे सगळं आरक्षण निश्चित केलं आणि आरक्षणाची सोडत ही झाली आणि निवडणुकाही सुरू राहिल्या। या निवडणुकांचा पहिला टप्पा म्हणजे उद्या 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहे, पण तरीही याची सुनावणी मात्र सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जवळपास सुप्रीम कोर्टामध्ये 26 याचिका दाखल झालेल्या आहेत आणि या 26 याचिका दाखल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याची सुनावणी सुरू केलेली आहे।
पण याची सुनावणी या निवडणुकांच्या अगोदर होणं अपेक्षित होतं, पण या निवडणुकांच्या अगोदर याची सुनावणी झाली नाही। याची सुनावणी थेट 21 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। पण सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं होतं की जानेवारीच्या अगोदर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत, अशी देखील सूचना त्यांनी दिली होती। पण त्याचा पहिला टप्पा सध्या पार पडतो आहे आणि सुनावणी तर 21 जानेवारीला आहे। त्याच्यामुळे काय नेमकं चाललंय हा खरा प्रश्न आहे। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांनी ओबीसीचं जे आरक्षण निश्चित केलं ते आरक्षण कशाच्या आधारावरती निश्चित केलं हे मात्र निश्चितपणानं अजूनही सांगता येत नाही। बाठी आयोग स्वीकारला का पूर्व परिस्थिती स्वीकारली? सुप्रीम कोर्टानं हेही सांगितलं होतं की बाठी आयोग हा न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे बाठी आयोगाच्या शिफारसी स्वीकारू नयेत। पण बाठी आयोगाच्या अगोदरची परिस्थिती स्वीकारून निवडणुका घेण्यात याव्यात अशीही सूचना दिलेली होती। त्याच्यामुळं राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने व्यवस्थित तपासणं गरजेचं होतं की नेमकं सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचं आहे आणि आपण किती टक्के आरक्षण देऊ शकतो। त्याच्यामुळं आरक्षण देत असताना हा जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे हा गोंधळ आता सोडवणं खूप कठीण होऊन बसलेलं आहे। तुम्ही जर नंदुरबारसारखा जिल्हा घेतला असेल किंवा पालघरसारखा जिल्हा घेतला असेल तर या जिल्ह्यामध्ये आरक्षणाचं प्रमाण हे जवळपास 70% पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा पेच कसा सोडवायचा हा पेच आता सध्या निवडणूक आयोगासमोरही आहे, राज्य सरकारसमोरही आहे आणि सुप्रीम कोर्टासमोरही आहे। पण हे झालं ह्या यंत्रणेचं काम। पण ज्यांनी आता निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे, उद्या मतदान होणार आहे, उद्या पहिला टप्पा पार पडणार आहे, निवडणुकांचे निकाल 3 तारखेला लागणार आहेत। पण अशा परिस्थितीमध्ये नेमकं जर समजा 21 जानेवारी 2026ला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आणि तिथे जर सांगितलं गेलं की 50% आरक्षण मर्यादा पाळली नाही, त्या राज्यांच्या संस्थांच्या निवडणुका जर रद्द करा असा निर्देश आला तर मग नेमकं काय करायचं आणि उमेदवारांनी जो खर्च केलेला आहे त्या खर्चाचं काय? असे अनेक प्रश्न सध्या आपल्या समोर आहेत आणि या सगळ्याच निवडणुकांवरती सध्या आरक्षणाची टांगती तलवार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। तुम्हाला नेमकं या सगळ्याच प्रक्रियेबद्दल सुप्रीम कोर्टाचं म्हणणं, निवडणूक आयोगाचं म्हणणं, सरकारचं म्हणणं, बाठी आयोगाचं म्हणणं आणि या सगळ्यामध्ये निर्माण झालेल्या या गोंधळाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।